झाली झोप? झाली. आता चला आवरा आणि तालमीत जायचंय. जायचंय की. रानाचं कुठे आहे? अरे असं काय करतोस? कालच मुंबईला नाही का गेले ते, विसरलास? आलं माझ्या ध्यानात. मग चल आता आंघोळ वगैरे करून आटपून घेऊया. लवकर आवर, मला तुझं सगळं आवरून परत शाळेची तयारी करायची. लवकर आंघोळ करायची आता. चल चला चला चला. काय रे, काय झालं? रानात नाही तर मला आंघोळ कोण घालणार? अरे मी घालीन आंघोळ. तू कशी घालणार? राणाजी जसे घालतात तशीच. झोप आला. झोप तू. लाडू ए आशिक, चल उठ लवकर. नाही. अरे झोप आला. लाडू असं नाही रे करायचंय. चल उठ लवकर. चल उठ उठ. अरे उठ. अरे बापरे, केवढं वजन आहे रे तुझं? मी दोरीवरच्या उड्या मारत नाही म्हणून माझं वजन नाही. मग आता तू सुद्धा उद्यापासून दोरीवरच्या उड्या मारायच्या. मी पैलवान आहे. पैलवानाला असंच वजन लागतं. हो का? मग आता लवकर आंघोळीसाठी खाली उतरायचंय, नाहीतर लाडू अरे किती वेळ दात घासतोयस? हा आवर आता. अरे दात झिजतील ना तुझे. बास करत चल. अरे दात झिजले तर खाणार काय तू? नाही ना. तू चॉकलेट कुठे खातो? बरं बाबा, मला उशीर होतोय म्हणून तरी आवरशील का आता पटपट? सोड तू ब्रश. हे घे, भर तू भर. भर चूर. भरली ना स्वच्छ? चल मग ये आता अंघोळ करायचे. ये. हा माऊ लेखनी वाटायला. आंघोळ नको. अरे मग गरम पाणी आणू का? नको नको. पैलवान गार पाण्याने आंघोळ करत असतोय. अरे मग गारच पाणी आणलंय. कर चल अंघोळ. थंडी वाजते. लाडू आता उगाच नखरे करू नकोस हा. उशीर होतोय मला. चल लवकर कर अंघोळ. नाही नको. अरे नाही नको. आता आंघोळ राहून दे. ए लाडू चल इथे उभा राहा. उगाच नखरे करतोय. काही होत नाही, आंघोळ करायचे. माऊ कंटाळलाय. आंघोळ न करता जाणार आहेस तू शाळेत? सगळे घाणेरडा म्हणतील ना तुला. काय सांगायचंच नाही. अंगाचा वास आल्यावर सगळ्यांना कळतं बरोबर. नाही येत वास. येतोय. मग आंघोळ करायला पाहिजे. चला चला पटकन कपडे काढा. नको माऊ. अरे आता नाटक करू नकोस लाडू. मला उशीर होतोय आणि तुला सुद्धा तालमीत जायचंय. पटकन आंघोळ कर. चल. अरे अच्छा, म्हणजे पैलवान लाजतोय तर त्यात काय लाजायचंय लाडू? माऊ आहे ना मी, मग सगळं चालतंय. हा चल लवकर. नाही. तू तिकडे तोंड कर. राधाताई तू बी आता. अरे बरं ठीक आहे, करते मी तिकडे तो. राधाताई जा तुम्ही आज. असू द्या नंतर करा. मी तिकडे बघते. आता तरी काढशील का कपडे? हा. आवर लाडू चल. उशीर होतोय मला.
अगो बाई कमालच झाली ह्या लाडूची. लाजतोय होय. हो बघा ना. झालं अंघोळ? झाली. अंजली एकदम रानाच आहे बघ. बारक्यापणी राणा बी असाच करायचा. अंजली रानाचा फोन आलता काय ग? नाही. चल चल उशीर होतो आपल्याला शाळेत जायला. चल गोदा का तेवढा ब्रश उचलायचा आहे. हा चल वरती चल वरती. ये. अंजली ए अंजली मामांजी हे घ्यायचा. सर्व आज तुम्ही आणलं. अंजली कुठे? आता काय सांगायचं मामांजी. काल राणा भाऊजी गायब झाल्यापासून का नाही त्यांचं चित्त थाऱ्यावर नाही बघा. आत्ताच बघा की अहो 1 तास त्या लाडूला आंघोळ घालण्यातच घालवला बघा. कशाचा कशाला थांब नाही. म्हणून म्हणलं उगा तुमचं टायमिंग चुकाल ना ग. आपणच आणून द्यावाच्या. ठीक आहे ते चांगलंय पर अंजलीचं चित्त थाऱ्यावर नाही हे तुम्हाला कसं कळलं? हाव असं कसं मामांजी. घरातल्या माणसांचं मन वळखता नाही आलं तर बाईपणाचा फायदा काय बरं. काळजी असली का नाही की की समजा कळतंय आपल्या आपण खरं. चांगलंय. चला म्हणजे अंजलीची काळजी करणार कोणीतरी हाय या घरात. अहो आहेत की. किती बी झालं तरी बहिणीसारख्या त्या आमच्या. थोरल्या बहिणीसारख्या. या थोरल्या धाकट्याचा काय संबंध बरं आता. काळजी महत्वाची. चांगलंय अशीच काळजी घ्या घराची. अभय ते सखी मॅडम राणा भाऊजीसनी मुंबईला घेऊन गेल्यापासून का नाही आमच्या जीवाला काही चैन पडना बघा. हे रातच्या सारखं काहीतरी येड्यासारखं बोललीस की नाही मग बघच. बघितलं मामांजी. आम्ही राणा भाऊजींच्या काळजीनं काहीतरी बोलायला जावं आणि यांनी असं टोकावं. आमच्या काळजीची काही कदरच राहिली नाही बघा. राणा भाऊजी घरी सुखरूप परत यावं म्हणून आम्ही बोलतोय. यांचं आपलं काहीतरी वेगळंच रामायण. सुनबाई आमचा फोन झाला राणा संकट आणि बलसारा संकट बी. अगो बाई अहो मग काय म्हणलं सांगा तर. ते म्हणलं काळजी करू नका. मुंबईत राहणं एकदम टकाटक आहे आणि आम्ही आज चाललोय मुंबईला. तो प्रत्यक्ष भेट घेऊ त्याची. अगं बाई देवच पावला की. बघा आता तुम्ही कसं नीट समजून सांगितलं. नीट समजलं की घोर राहत नाही माणसाच्या जीवाला. उगा वस्कन वरडलं की काळजी मिटत नसत्या. हे तू उगाच काय बी- सूरज अरे तुम्ही दोघं नवरा बायको जरा प्रेमानं राहत जावा की. हा राणा अंजली कशा राहतात गुढी गुलाबीनं. उगा एवढ्या तेवढ्या सुंदरवर ओरडत जाऊ नकोस. आणि हा आम्ही आज चाललोय मुंबईला. राणा बी घरात नाहीये. तेव्हा घरावर नीट लक्ष ठेव काय. मामांजी तुम्ही काही काळजीच करू नका बघा. आम्ही हाय नव. आम्ही समद्यांची नीट काळजी घेऊ. बरं नाश्ता आणतो तुमच्यासाठी. चल चल लवकर पटकन नाश्ता करून घे. मग शाळेत जायचंय आपल्याला. चल 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 लवकर चल. बस इथे मी नाश्ता आणते. काय लाडू आज आंघोळीला उशीर झालाय. हो आंघोळ सोडून लाजत बसल्यावर उशीर नाही होणार तर काय होणार. काय लाजच होता का म्हणून? मलाही तेच कळत नाहीये याचं. लाजायचं काय आंघोळ करताना. ढवळ्या संकट पवळ्या बांधला. वाण नाही पण गुण लागला. म्हणजे अरे म्हणजे राणादा संकट राहून तू बी राणादा सारखाच बायकासनी लाजायला लागलायस बघ. नाही मी आधीपासूनच लाजतोय. अच्छा असं आहेस होय तू. म्हणजे आधीपासून राणादा सारखा आहे म्हण की. मी बी बनणार राहणार सारखा वजले केसली. अरे आधी वज्र केशरी म्हण तरी नीट म्हण बघू. वज्र केशरी
वजल केसली. अरे वज्र नाही वज्र. वजल केसली. अरे वज्र केसरी रे मर्दा. हा तेच ते. आबा मी बनणार का नाही? बनणार की, पण त्यासाठी आधी तालीम करायला पाहिजे नीट. मग मला तालमीत जाऊनच देईना झाल्या. तालमीचा वेळ आंघोळीला लावलास, आता शाळेच्या वेळी शाळा, कळलं? तू बस इथेच, मी नाश्ता घेऊन येते. अरे लाडू बी आहे काय? थांबा लाडू, तुझ्यासाठी बी नाश्ता घेऊन येतो. थांबा जाऊ बाई तुम्ही. हा म्हणजे हे घे. आहो हे घ्या नाश्ता. लाडू थांब, तुझ्यासाठी बी आणतो फवं. हा साहेब नमस्कार. नमस्कार. या अवस्थेत नाश्ता करायला? हो नको नको करा तुम्ही, मी आताच घराकडनं खाऊन आलोय. अहो या बस तर खरं. या बसा. राधाताई पाणी आणा. कशी काय चालू आमच्या लाडूची तालीम? हो रानासारखीच की. म्हणजे चांगली का वाईट हो? आता तेच कळना झाले हो. आला तू जोरात खेळतोय आणि दांड्या मारायला लागला, कुणालाच ऐकत नाही. काय लाडू बरोबर आहे ना? आम्हाला अभ्यास दिला की बुडवतो तालीम. होय हा, स्वतः तासभर लावतोय आंघोळीला आणि पावत्या आता वहिनीच्या नावाने फाडायला की. और पट्ट्या चॅप्टर आहेस की. हा? अगं बाई, वस्तात बी आल्यात काय? बरं वस्तात हे घ्या नाश्ता. नका नका लाडूला द्या की. नाही घ्या तुम्ही, मला काकी दुसरा आणेल. हा तुम्ही घ्या. लाडूसाठी आणतो आम्ही दुसरा नाश्ता. लाडू आणतो हा, तुझ्यासाठी काही बी. साहेब तुमच्याकडे मी आलतो एका कारणाने. बोला की. बारक्या पैलवानांसाठी एक कुस्त्यांचं मैदान लागलंय आणि त्याचं यजमानपद आपल्या तालमीकडे आले. अरे वा, आयोजनात आमची काय मदत लागली तर सांगा. अहो त्यासाठीच आलोय मी तुमच्याकडे. पैसे काय न ग, फक्त ह्यो लाडू द्या आम्हाला. लाडू? अहो होय, आपल्या तालमीकडनं ह्याला उतरायचं म्हणतोय मी मैदानात. हो पण अजून लहान आहे तो. मैदान बी बारक्याच पैलवानांचे आहे की, आणि बारक्यापणापासून स्पर्धेची तयारी व्हावी म्हणूनच आयोजित केले मैदान. आता आपल्या तालमीकडनं खेळू शकणारा बारका पैलवान म्हणजे लाडू. काय लाडू खेळणार काय कुस्ती? येणार की. जिंकणार काय? मला गदा मिळणार असली तर जिंकणार. गदा किताब सगळं मिळणार तुला. तू बस तयार हो नुसतं कुस्तीला. अंजली चालेल ना तुला? मला चालेल. बरं राणा कुठं आहे, म्हणजे त्याचा बी विचार घ्यायचा तर घ्या. हे मुंबईला गेले ट्रेनिंग साठी. कुस्ती म्हणलं तर राणा काय नाही म्हणणार नाही, आमच्याकडून वय समजा. हा मग झालं तर. अहो मग लाडू बाल केसरी बनलाच म्हणून समजा. बेस्टच. आमच्या लाडूला लई मोठा पैलवान बनवायचा बघा. हा अहो बनवणार की. बघ काय पैलवान. सूरज, हा? अरे मुंबईला जायच्या आधी एक महत्वाचं काम करायचं. चल जरा जाऊन ये. चालतंय की. अंजली आम्ही येतो जाऊन. वाजतात तुमचं उद्या निवांत काय. चल. कधी आहेत कुस्त्या? येतात 4-8 दिवसातच आहेत. अगं बाई, गेलं बाई मामांजी. हो हे बी गेलं. लाडू ठीक आहे, निवांत खा काय लाडू शेठ. हा काम करायला हायच आम्ही. बरं बसतात, आम्ही जरा येतो काय. ते स्वयंपाक घरातली पुढची कामं करायची आहेत आम्हाला. लई काम आहेत. बर काय लाडू, आज तालमीला सुट्टी काय? जावे की चला. लाडू आज शाळेत जायचंय,
सराव उद्यापासून. ठीक आहे, चालते. मग उद्यापासून करूया सुरुवात. हो. हा? बरं अंजली, तुझी बी मला जरा मदत लागेल बरं काय. माझी? होय, वज्री केसरीच्या टायमाला रानाच्या पाठीमाग जसं खंबीर उभी राहिलीस तसंच लाडूच्या कुस्तीला बी उभी राहा. रानाची झेरॉक्स कॉपी आहे ना हो. तू नसलीस तर ह्याचं काही खरं नाही बघ. चालेल. बर चला मग येऊ मी. हो. असतात. हा. शाबास. चल बस तू लवकर आणि नाश्ता करून घे. आपल्याला आवरून शाळेत जायचंय. चल कर लवकर नाश्ता. तू बरं मला. अरे मी का बरं होता? तू कर ना. तू बरवल्यावर बरोबर जात आहे. बरं चल खा, चल पटकन. कुणाचा आहे? कोणाचा नाही. चल तू कर पटपट नाश्ता कर. म्हणजे आपण अरे खा ना पटपट. लाडू जायचंय ना आपल्याला शाळेत. हा रानात असेल. नाही रे. धर. खा खा खा. चल लवकर जायचंय शाळेत. रानात असेल. चल. नाही रे चंदा ताई. माझं जरा वर खोलीत काम आहे. तुम्ही जरा लाडूला भरवता का? नाही मग तू बरं. अरे नको, माझं काम आहे. मी पटकन करून आले तो बऱ्या भरवते. हा भरवा जरा. आले. काय लाडू महाराज, करूया नाश्ता? हे घ्या. अरे बोल, बिझी होतीस का? तुझ्या मनासारखं झालं ना? मग आता कशाला फोन करतेस? जर राग गेला नाही वाटतं अजून. रागवून काही फायदा आहे का? मग कशाला चिडतीयस? मी चिडलेली नाहीये. फोन कशाला केला होतास ते सांग. राणाचे कपडे हवे होते, कुरिअर करशील का? मी त्याला म्हणलं इथेच परचेस कर, पण इथले आवडत नाहीयेत त्याला. हे तुला आधी कळायला पाहिजे होतं. किमान घरी येऊन जायला काय झालं होतं तुला? आता आलोय ना आम्ही परस्पर, काय करायचं ते सांग. तू घेऊन गेलीस तर तूच बघ. यांना घेऊन जाताना विचारलं होतंस का मला? अरे यार अंजली, हे बघ मी तुझा नवरा पळवलेला नाहीये. त्याला ज्या गोष्टी शिकवायच्या आहेत त्या शिकवल्यावर परत पाठवणार आहे त्याला. मग इथेच शिकवायच्यास ना? मुंबईतलं शिकणं वेगळं आणि गावातलं वेगळं. नाही, शिकवायचं तर कुठेही शिकवता येतं. आणि शिकवण्याबद्दल तू सांगू नकोस. प्रोफेशन आहे ते माझं. कम ऑन अंजली, मी जे शिकवते ते काही पुस्तकी शिक्षण नाहीये कुठेही शिकवायला. एखाद्या प्लेयरला शिकवणं म्हणजे काय असतं हे तुला नाही कळणार. मी वज्रकेसरीच्या वेळी यांना शिकवलं होतं हे तू विसरू नकोस. वज्रकेसरीची गोष्ट माहितीये मला. तू राणाला काही शिकवलं नव्हतंस, फक्त त्याला त्याच्या आजारातून बरं व्हायला मदत केली होती. इथे मी राणाला त्याने आजपर्यंत कधीही न खेळलेली गोष्ट शिकवते. तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये हे. कधीतरी कोणाला तरी शिकवून बघ, म्हणजे कळेल तुला. तू माझ्या शिकवण्यावर जाऊ नकोस. मी एका वेळी 100 विद्यार्थ्यांना शिकवतो. अगं आपल्या दोघींचं शिकवणं वेगळं आहे, तू कम्पेअर करू नकोस. शाळेत पुस्तकातलं शिकवणं वेगळं आणि इथे गेम वेगळा. गेम म्हणजे मोठं चॅलेंज असतं अंजली, सगळ्यांनाच ते जमेल असं नाही. ठीक आहे, मग मी घेतलं तुझं चॅलेंज. तुला मी एक प्लेअर घडवूनच दाखवतो. अगं पण मी कुठे तुला चॅलेंज करतेय? आत्ताच म्हणालीस ना चॅलेंज, तर मी तुझं चॅलेंज स्वीकारलं समज. माझा प्लेअर जिंकल्यावर कळेल तुला माझं शिकवणं.